तुम्ही जर व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मेसेजिंगचे ॲप्लिकेशन वापरत असाल तर सरकार आता तुमच्या प्रत्येक मेसेजवर लक्ष देऊ शकणार आहे. सरकारच्या नव्या आयटी धोरणात व्हॉट्सअॅप आणि गुगल हँगआउट सारख्या मेसेजिंग ॲप्सचे सगळे मेसेज रेकॉर्ड करण्याचे अधिकार सरकारला मिळणार आहेत. याशिवाय 90 दिवसांत जर मेसेज डिलीट केला तर वापर करणाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता धोरणात नमूद करण्यात आली आहे. देशातल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादात आता सरकारनं संघापासून फारकत घेतली आहे. आरक्षणाच्या धोरणात कुठलाही बदल करण्याची सरकारची इच्छा नाही असं स्पष्टीकरण माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलं आहे. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही या मुद्द्यावरून सरकारला आव्हान दिलंय. हिंमत असेल तर मागासवर्गीयांचं देशातलं आरक्षण हटवून दाखवा असं मत लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केलंय. सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मतमतांतर दिसून येत आहेत. आर्थिक निकषांवर आरक्षण असल्यास त्याला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं मनीष तिवारी यांनी सांगितलं आहे. तर मागासवर्गीयांच्या विकासासाठी आरक्षणाची गरज असल्याचं राष्ट्रवादीनं सांगितलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मिळून भागवतांच्या वक्तव्याचा निषेध करण्याची गरज असल्याची भूमिका जेडीयूनं मांडली आहे. देशातल्या आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार करण्यासाठी अराजकीय समिती स्थापन केली पाहिजे असं मत राष्ट्रीय एका समूहाच्या दबावापोटी दुसऱ्या समूहाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे असं मत भागवतांनी पांचजन्य या संघाच्या मुखपत्रात दिलेल्या मुलाखतीत मांडलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूरला गेलेलं एनआयएचं पथक मुंबईला रवाना झालंय. अटकेत असलेल्या आरोपी समीर गायकवाड आणि रुद्र पाटील यांच्यातील कनेक्शनची या पथकानं 4 तास कसून चौकशी केली. दरम्यान रुद्र पाटील हाच मुख्य मास्टर माइंड असल्याचं आता तपासात समोर येत आहे. झी मीडियाचं दैनिक डीएनएनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. एनआयएनं रुद्र पाटीलला रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. पोलिसांचा हा कट असून त्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सनातनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. समीर गायकवाड हे सनातनचे साधक असल्यामुळे त्याला फक्त तांत्रिक माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. सनातन विरोधी षडयंत्र असल्याची प्रतिक्रियाही सनातननं दिली आहे. तपास यंत्रणेवर दबाव टाकणाऱ्यांचं पद का रद्द होऊ नये असा सवालही सनातनकडून उपस्थित केला जातोय. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर सनातन संस्थेवर बंदी घातली असती तर कॉम्रेड पानसरे यांची हत्या टाळता आली असती असं मत मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केलंय. पानसरे हत्येप्रकरणी एक आरोपी पकडला आहे. तो एका संस्थेचा साधक आहे. त्या संस्थेसह इतरही काही संस्थेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. गोवंश हत्या आणि विक्रीवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. सणांच्या दिवसात 3 दिवसांसाठी गोवंश मांसाकरता परवानगी द्यावी अशी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र ही याचिका फेटाळून लावत न्यायालयानं पूर्वीचेच आदेश कायम ठेवले आहेत. दुष्काळी भागातील पाणी प्रश्न जवळपास सुटला असून जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री यांनी दुष्काळी भागाचा मॅरेथॉन आढावा घेतला. काही तालुक्यात पाणी प्रश्न अजूनही आहे पण तो त्या जिल्ह्यातच सोडवला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 3 दिवसांच्या संततधार पावसानं मुंबईच्या नागरिकांना दिलासा दिलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या 3 दिवसात 1,13,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला आहे. 3 दिवसात महिनाभर पुरेल एवढा पाण्यासाठ्यामध्ये वाढ झाली आहे. सोलापूरसह 3 जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र जर आता अजून पाऊस पडला नाही तर दौंड आणि बंडट गार्डनमधून धरणात होणारा पाणी विसर्ग थांबावा लागेल. पाण्याची पातळी 50% केली तरच सिंचनाचा विचार करता येणार आहे. वरुणराजाच्या कृपेमुळे 25 सप्टेंबरला शाही स्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडणार नाही असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं कोर्टात दिलंय. त्यामुळे कोर्टानं समाधानकारक असं व्यक्त केलंय. पण वॉटर पॉलिसी विरोधात पाणी सोडण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा सवाल करत कोर्टानं राज्य सरकारला खडेबोलही सुनावले. 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक मंदिराचे दर्शन आता भाविकांसाठी 22 तास खुलं राहणार आहे. मध्यरात्री मंदिर केवळ 1 ते 3 तास बंद राहणार असून जिल्हा प्रशासनाच्या दणक्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर जवळच्या पारुंडे गावात 23 सप्टेंबरपासून नाथपंथीय साधूंचा कुंभमेळा भरणार आहे. या पार्श्वभूमीवर पारुंडे गावात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कुंभमेळ्याचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.
मराठवाडा इथे दुष्काळाविरोधात आंदोलन केल्यानंतर शरद पवार आजपासून 4 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत। आज ते यवतमाळच्या दौऱ्यावर जाणार असून जिल्ह्यातील 3 गावांच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देखील भेट देणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे। मराठवाडा येथील दुष्काळासंबंधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भाचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। तसंच नागपुरात पक्ष संघटनेत गटबाजी असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। कल्याणमध्ये पैशाच्या वादातून एकाची हत्या तर 3 गंभीर जखमी झाल्यात। कल्याण पश्चिम येथील अहिल्याबाई चौकात रात्री एका हॉटेलमध्ये ही घटना घडली। विनोद पाटील आणि सुनील धनवी हे 2 मित्र दारू पीत बसले होते। यावेळी दोघांमध्ये पैशावरून वाद झाला। या वादामध्ये विनोद पाटील याने सुनील धनवीची ॲक्टिवा गाडी हिसकावून घेत मारहाण केली। या संपूर्ण वादानंतर सुनील आणि त्याचा मुलगा मयूरनं विनोद आणि त्याचा भाऊ हेमंतला बेदम मारहाण केली। त्यात विनोद पाटीलचा मृत्यू झालाय। युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आता राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत। बिहार विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे। यंदाच्या बिहार निवडणुकीत शिवसेना 243 जागांपैकी 150हून अधिक जागा लढणार असल्याचं रविवारीच पक्षानं सांगितलं। गणेशोत्सव नुसताच महाराष्ट्रात नाही तर देशासह परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अमेरिकेचाही त्याला अपवाद नाही। अमेरिकेला न्यू जर्सीमध्ये खास भारतातून आणलेली 14 फूट उंचीची गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली। अमेरिकेतल्या विविध ठिकाणाहून भाविक या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी न्यू जर्सीमध्ये येत आहेत। बॉलिवूडसह छोट्या पडद्यावरचे तारेही या उत्सवात सहभागी होण्यासाठी न्यू जर्सीमध्ये दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे इथल्या श्रीनाथावर 1500 पाऊंड वजनाचा मोदक नैवेद्य म्हणून दाखवण्यात आला। अमेरिकेतल्या न्यू जर्सीमध्ये सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात अभिनेता अनिल कपूर यानंही सहभाग घेतला। अनिल कपूर यांनी यावेळी श्रींची मनोभावे पूजा केली। 5 दिवसांच्या गणपती बाप्पाचा गौरीचंही काल मोठ्या आनंदात विसर्जन करण्यात आलं। 5 दिवस मनोभावे बाप्पाची पूजा अर्चा केल्यानंतर काल वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत बाप्पाला निरोप देण्यात आला। पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी करत गणरायाला भावपूर्ण निरोपही देण्यात आला। बदलापुरातील नगरसेवक आशिष दामले यांना गँगस्टर सुरेश पुजारी यांना 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे। खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। बदलापूरमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जण ठार झाले तर 2 जण जखमी झालेत। काही अंतरावर घर असतानाच धोंडे कुटुंबावर यात काळाचा घाला पडला। जखमींवर पनवेलमधल्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भरधा क्वालिस डंपरवर धडकल्यानं हा अपघात झालेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।